सोहळा आपण साकारतोय 26 वर्ष 26 वर्ष म्हणजे 25 वर्ष लोटल्या 26 वर्ष आनंदाने आपण साजरे करतोय मंडळी. खरंच अभिमानाचा दिवस आहे. या ठिकाणी आमचे मित्र खरंच अतिशय सुंदर लिहिलेलं, मी त्यांचं नाव शेवटी सांगेन, पण त्यांच्या भावना खूप महत्वाच्या आहेत. मंडळी जय भीम. हो जय भीम. आपणा सर्वांना या ठिकाणी जय भीम. एकजूट, सेवा आणि समर्पण या 3 शब्दाचा जिवंत संगम म्हणजे जीवन ज्योत क्रीडा मंडळ. एकजूट, सेवा आणि समर्पण या 3 शब्दाचा संगम म्हणजे आपलं जीवन ज्योत क्रीडा मंडळ. गेल्या 26 वर्षापासून सामाजिक बांधिलकीची मशाल, हो सामाजिक बांधिलकीची मशाल तेवत ठेवणारे हे मंडळ आज केवळ एक नाव उरले नसून तो एक लोक चळवळीचा वारसा झाला आहे. आज फक्त नाव उरलेलं नाहीये, तर लोक चळवळीचा वारसा झाला आहे. एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असो किंवा घरात आनंदाचा सण असो, एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असो किंवा घरात आनंदाचा सण असो, जीवन ज्योतचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सावलीसारखे त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतात. हीच या मंडळाची खरी ताकद आहे. हो, आणि ही ताकद ठेवायची. इतिहास आणि वारसा, इतिहास आणि वारसा मित्रांनो, या मंडळाचा इतिहास पाहिला तर आपल्याला अभिमानाने सांगावे लागेल की सन 2000 मध्ये आपल्या वडीलधारी मंडळांनी स्वबळावर कष्टाने आणि निष्ठेने या बुद्ध विहाराची स्थापना केली. बघा किती अभिमानाचा क्षण आहे की 2000 साली स्वकष्टाने आपल्या वडीलधारी मंडळींनी स्वबळावर कष्टाने आणि निष्ठेने या बुद्ध विहाराची स्थापना केली. कोणत्याही मोठ्या मदतीची वाट न पाहता केवळ स्वाभिमानाच्या जोरावर उभे राहिलेले हे विहार आज आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. गेल्या 26 वर्षापासून 18 मे ते 22 मे, बघा ना 5 दिवस लोक एक दिवस जयंती साजरी करायला तयार नाही होतो. पैसा कुठून आणायचा? ही मंडळ, ही पोरं पैशासाठी फिरत नाही, पैसा स्वतः चालून येतो. कारण सगळ्यांना माहिती आहे ही काम करणारी पोरं आहेत, ह्यांच्यावर तेवढा विश्वास आहे. म्हणून गेल्या 26 वर्षापासून 18 मे ते 22 मे या कालावधीत सलग 5 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. हे केवळ कार्यक्रम नसून ती एक वैचारिक मेजवानी असते. सलग 5 दिवस कार्यक्रम करण्याची क्षमता आणि जिद्द असणार हे मंडळ आज विभागातील एक आदर्श मंडळ मानले जाते, जिथं दिग्गजांची उपस्थिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांची या ठिकाणी ये जा असते, ते म्हणजे जीवन ज्योत क्रीडा मंडळ असते. या मंडळाच्या व्यासपीठाने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. अनाथ मुलांची माय, हो अनाथ मुलांची माय आदरणीय सिंधुताई सकपाळ यांच्यापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांपर्यंत अनेकांनी या मंडळाच्या कार्याची दखल घेतली आहे. अनेक दिग्गज नेते या मंडळाच्या कार्याचे केवळ साक्षीदार नाहीत, तर ते या कार्याचे पाठीराखे आहेत. ते मंडळ म्हणजे आपलं जीवन ज्योत क्रीडा मंडळ आहे. परंतु जीवन ज्योत मंडळाचे मोठेपण तर त्यांच्या कामात आहे. संकटाच्या काळात गोरगरिबांना धान्य वाटप असो किंवा इतर सामाजिक उपक्रम, या मंडळाने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. या मातीने आणि या मंडळाने समाजाला अनेक उत्तम कार्य दिले, ज्याने पुढे जाऊन विभागाच्या विकासात मोठे योगदान दिले. पदाधिकाऱ्यांचे समर्पण आणि भविष्याचा विश्वास, पदाधिकाऱ्यांचे समर्पण आणि भविष्याचा विश्वास हा एवढा मोठा 5 दिवसाचा सोहळा दरवर्षी यशस्वी करणं सोपं नसतं. आज आपल्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःचे घरदार कामधंदे सांभाळून आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढून खरोखरच त्यांच्या या निस्वार्थी सेवेचा आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान वाटतो. तुमच्या सर्वांचे कष्ट शब्दातीत आहेत. या बुद्ध विहाराची पायाभरणी आपल्या वाडवडिलांनी केली, ज्याची जोपासना इथल्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केली. तोच वारसा आपली पुढील तरुण पिढी देखील तितक्याच ताकदीने, निष्ठेने आणि जबाबदारीने पुढे नेईल असा विश्वास पूर्ण या ठिकाणी या लेखकाला आहे. शेवटी इतकेच म्हणेल की हा लेखक माणुसकीची ही ज्योत अशीच तेवत राहो, माणुसकीची ही ज्योत अशीच तेवत राहो. जीवन ज्योत क्रीडा मंडळाचे नाव
समाज कार्याच्या पटलावर सदैव सुवर्ण अक्षरात कोरले जाओ, सदैव सुवर्ण अक्षरात कोरले जाओ. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि लेखक तुमच्यातला आमच्यातला एक मंडळाचा पदाधिकारी नाही, ते एक भीमसैनिक, एक साधा सामाजिक कार्यकर्ता, ज्याच्यामुळे आज अभिमानाने या ठिकाणी हा लेख वाचू शकलो, तो म्हणजे ओम सोनवणेसाठी जोरदार टाळ्या. ओम सोनवणे यांनी हा लेख लिहिला होता. खरंच ओम सोनवणे अप्रतिम. कारण आपलं मंडळ काय आहे ना, हे शब्दातून व्यक्तित करणं हे महत्वाचं आहे. आज महिला या ठिकाणी आहेत, 5 दिवसाचा सोहळा आहे, ही खरंच आनंदाची बाब आहे. चला तर मंडळी, परत एकदा वळूया ऑर्केस्ट्रा सुपरस्टारकडे. आणि या सुपरस्टार मध्ये हे सगळेच कलाकार सुपरस्टार आहे, वादक सुपरस्टार आहे, गायक सुपरस्टार आहे. पण अशा एका सुपरस्टारला आमंत्रित होतो ज्याचा आवाज फक्त मुंबई या महाराष्ट्रात किंवा देशात नाही तर 7 समुद्रपार, युरोप, अमेरिका, रशिया